एलपीजी पंपासमोर ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सोलापुरात एलपीजी पंप बंद होते आणि त्यामुळे सोलापुरातील सर्व गो गॅस एलपीजी पंपासमोर पहाटेपासून रांगा लागलेल्या आहेत। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप बंद असल्याने सोलापुरातील तब्बल 18,000 ऑटो रिक्षा चालकांवर बेरोजगारीची वेळ आली होती। चंद्रपूर शहरात नागरिकांनी गॅस मिळवण्यासाठी एजन्सी बाहेर मोठी गर्दी केली आहे। नागरिकांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी खासगी बाउन्सर देखील तैनात करण्यात आलेत। घरपोच गॅस पुरवठा सुरू असल्याच्या चर्चा असतानाही नागरिकांमध्ये गॅस टंचाईबाबत भीतीचं वातावरण आहे। गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी। पाहूयात। इराण, अमेरिका आणि इराक या देशांमध्ये जो युद्ध चालू आहे त्यानंतर अनेक ठिकाणी पेट्रोल असो किंवा गॅस असो याच्यात तुटवडा झाला किंवा पुरवठा कमी झाला अशा प्रकारच्या अफवा उडाल्या आणि अनेक ठिकाणी टंचाई संदर्भातल्या बातम्या येऊ लागल्या। परंतु आता काय परिस्थिती आहे की आजही मोठ्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या गॅस एजन्सीसमोर लागलेल्या आहेत। सकाळपासून लोक जे आहेत आपल्या कामावर न जाता पहिले सिलेंडरसाठी हे जे आहेत ज्या सिलेंडर एजन्सीज आहेत त्यांच्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात ते रांगा लावून असतात। पण ही परिस्थिती आटोक्यात राहावी किंवा कोणतेही वाद होऊ नये याकरिता प्रायव्हेट बाउन्सर सुद्धा तैनात करून आलेले आहे। कारण की अनेक ठिकाणी आपण बघतो की गॅस एजन्सीमुळे मोठा वादावादी होतं, अनेक ठिकाणी भांडणं होतात। त्या सगळ्या भांडणांना कंट्रोल करण्यासाठी कुठेतरी वचक ठेवण्यासाठी एक त्यामुळे प्रायव्हेट बाउन्सर किंवा सिक्युरिटी गार्ड लावले जातात किंवा पोलिसांची मदत घेतली जाते। परंतु आता हीच परिस्थिती आहे, मोठ्या मोठ्या रांगा लागत आहे। सिलेंडर घरापर्यंत पोहोचत असली तरी लोक जे आहेत ते जे रांगा लावून ते पेट्रोल जे गॅस एजन्सीच्या समोर उभं राहतात गॅस घ्यायला येतात। ही परिस्थिती कधी सुधारणार आणि कधीपर्यंत हा पुरवठा सुरळीत होणार अशी नागरिकांची मागणी आहे। हैदर शेख, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर। जालना जिल्ह्यातल्या हसनाबाद इथून पोलीस स्टेशन जवळूनच लोखंडी सळईसह आयशर गाडी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी त्यांनी हसनाबाद इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आयशरसह एकूण 16,59,163 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलाय। दरम्यान तक्रारदाराचं दुकान पोलीस स्टेशन जवळच असून तिथूनच गाडी चोरीला गेल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय।